तर मित्रांनो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर हे जो आपल्याला मशीन दिसतं इथं, तर ह्या मशीनचा आपण आता डेमो वगैरे पाहणार आहोत आणि माहितीही घेणार आहोत। VST कादे ऑटोमोबाईल्स तर यांची ट्रॅक्टर आहे। तर आता आपण हे पाहणार आहोत, माहिती वगैरे घेऊयात आपण। ट्रॅक्टर योजना सुरू आहे। त्याला शीताला फक्त मागणी इथं 4 व्हील ड्राईव्ह आणि 4 गेअर आहे त्याला। तुम्हाला नांगर सुद्धा हाय पेट्रोल चालतंय। रोटरला 540,000 आहे, 540 आणि 1000 2 गेअर आहेत रोटरला। हाय लो मिडियम तुमचे जेवढे टोटल काम आहेत ना तर मित्रांनो आज आपल्या संग निखिल साहेब आहेत। आपल्याला ते जरा ह्यांच्याकडे एक ट्रॅक्टर आहे त्याची माहिती देतील। तर दादा आपली ट्रॅक्टर जे आहे कोणत्या कंपनीची आहे? हा हे VST ट्रॅक्टर आता 30 HP एक आलेला आहे आणि यातून 28 HPचा आहे। त्याला पण NMR इंजिन आलेलं आहे आणि ह्याला पण NMR इंजिन आलेलं आहे। अच्छा, हा हे 30 HP आहे। तर ह्याला तासाला डिझेल तुम्हाला पाहिजे असेल तर रोटर वगैरे जर जोडला तर 4 फुटाचा रोटर जोडला तर 4 फुटाला एक तासाला 2 ते 2.5 लिटर डिझेल लागेल। अच्छा, हां। तर ह्याला तुम्ही ज्यावेळेस बागेत औषध वगैरे फवारता त्या टायमाला रोटरसाठी सेपरेट क्लच दिलेला आहे। तुम्ही ज्यावेळेस बागेत दुसऱ्या फाटातून जाताय त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट घेर काढायची गरज नाही। त्यावेळेस तुम्हाला क्लच दाबायचा आहे फक्त। बर, जर क्लच आणून दाबला तर मागे स्प्रे बंद होतो। हे सिस्टम दिलेलं आहे। अच्छा, तिकडे 3 गेअर आहेत, मागे रिवर्स एक आहे आणि तिकडे हाय लो मिडियम आहे। ओके, रोटरला 3 गेअर आहेत। मार्केटमध्ये जेवढे ट्रॅक्टर आहेत त्या कुठल्या ट्रॅक्टरला 3 गेअर येत नाहीत रोटरला। अच्छा, एक 540 आणि 1000 आहे। हे 2 गेअर आहेत आणि प्लस त्याला रिव्हर्स PTO पण आहे। जर चिखल वगैरे अडकला तर चिखलासाठी तुम्हाला चिखल वगैरे रोटरमध्ये अडकलं तर रिव्हर्स पण रोटर ऑटोमॅटिक करू शकतो। तर चिखल वगैरे निघून जात आहे हे सिस्टम। 3 पिस्टन येत आहे। अच्छा, NMR इंजिन म्हणून। आपलं शोरूम आहे कादे ऑटोमोबाईल्स, बाळे, सोलापूर। मोबाईल नंबर माझा आहे 76 65 16 52। ओके दादा आपल्याकडे कलरमध्ये एकच आहे का? हा, कलर एवढा अवेलेबल एकच आहे। ओके, 28 HPचा जो आहे तो पण तुम्हाला जाऊ शकतो आणि हा जर तुम्हाला ट्रायल वगैरे मारला असेल तर हा पण चालवून दाखवू। ओके दादा पहिला ट्रायल मारून घ्या एक। तर मित्रांनो आता ट्रायल बघूयात आपण डेमो। तर मित्रांनो पाहू शकता आपण सरांनी डायरेक्ट हेच केलेलं आहे। तर परफॉर्मन्स वगैरे बघू शकताय सर। बघा कंटिन्यू गाडीवरती चढलेत। आता हेडलाईट ऑन करायला सांगितलं त्यांना, हेडलाईट ऑन झाले आहेत। तर मित्रांनो आताच आपण डेमो पाहिला आहात। आता बोनेट उघडून बघूयात आपण इंजन वगैरे कसं आहे। तर इकडे खालच्या बाजूला की लावून बोनेट काढण्यात येत आहे। चावी आहे हे पहा। टोटल चावी किती आहेत दादा? 6 चावी आहेत। एक आहे ट्रॅक्टरला, टाकीला 2 आहेत, बोनेटला 2 आहेत आणि ट्रॅक्टरला 2 आहेत। अच्छा, तर इथं कोल्ड फ्युएल आहे। कोल्ड आणि हा आहे एअर किन्नर। ओके, एअर फिल्टर गरम झाला तर याला एक सेन्सर आहे। अच्छा, इथं लाल कलर येतो। अच्छा, जर टेम्परेचर वाला ट्रॅक्टर हे जर चेक केले जाम जर असेल तर इथं लाल येते। अच्छा, इथं पाहू शकता तुम्ही NMR इंजिन आहे। ओके, याच्यावर आहे बघा, हा आहे NMR इंजिन। जे अंडरला 36 HP येतो तेच इंजिन ह्याला 30 HP आपण दिलेलं आहे। आणि किती हे दादा सिलेंडर? 3 पिस्टन। 3 पिस्टन आहेत। ओके, 3 पिस्टन आणि 4 व्हील ड्राईव्ह मध्ये येते। 4 टायरला घेर आहे। अच्छा,
4 व्हीलर असल्यामुळं काय अडचण येत नाही, चिखलात वगैरे बिंदास चालतं. ओके दादा, लिव्हर वगैरेची जरा माहिती द्या, काय काय लिव्हर आहेत? सिटिंग कम्फर्टेबल आहे का दादा? हो, ओके. ॲडजस्ट पण आहे, महागामध्ये होतं. अच्छा, आहे. लाल लिव्हर कशाचं आहे दादा? लाल लिव्हर आहे ते ऑटो ड्रॉप, एकदम जेवढं लावायचं आहे तेवढं तुम्ही लावू शकता ह्याच्यावर. आणि ओके. ऑपरेटिंग याच्यावर करायचं खाली. अच्छा. हां, हे आहेत फर्स्ट, हे दुसरा आणि हे तिसरा. ओके. आणि हे रिव्हर्स. ओके. इथं ॲक्सिलेटर आहे. ओके. ब्रेक आहेत. ओके. आणि 4 व्हील ड्राईव्हचं इथं आहे. अच्छा. पुढं टाकलं तर 4 व्हील, पाठीमागं टाकलं तर 2 व्हील. ओके दादा. आणि इकडचं लिव्हर? इकडचं लिव्हर आहे हाय लो मिडियम. ओके. आणि हा जो घेर आहे हा एक महत्वाचा घेर दिलेला आहे. तुम्ही हे रोटरचं शाफ्ट आहे. अच्छा, हो. आणि इथं डम्पिंग ट्रेलर दिलेलं आहे. ओके. आणि हे जे क्लच दिलेला आहे तुम्हाला, हा क्लच आहे सेपरेट रोटरसाठी. अच्छा. बाकी कुठल्या ट्रॅक्टरला येत नाही, तर रोटरला 3 गेअर येतात, 540,000 आणि प्लस रिव्हर्स पण येतो. हा जो क्लच दिलेला आहे तुम्हाला, हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा उपयोग येणार आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही बागेत वगैरे औषध मारता, ज्यावेळेस स्प्रे करता तुम्ही बागेत वगैरे, त्यावेळेस बाकी ट्रॅक्टर्सला घेर काढावं लागते. अच्छा. तसं याला घेर काढण्याची काही गरज नाही. तुम्ही हा असं डायरेक्ट क्लच आणून जरी अडकवला असं, तर स्प्रे ऑटोमॅटिक बंद होते. ज्यावेळेस तुम्ही फटामध्ये शिरताय त्यावेळेस तुम्ही हा क्लच सोडून द्यायचा, ऑटोमॅटिक स्प्रे चालू राहणार. ओके दादा. तर मित्रांनो, हावाला मशीन आपल्याला कसा वाटला नक्कीच सांगा. इथं हे मशीनचं मॉडेल नंबर आहे VST 932 DI. चारी बाजूने मी आपल्याला हे मशीन दाखवतोय, आता पाहून घ्या तुम्ही. बाकी दादांना कॉन्टॅक्ट करू शकता, ते कधीही तुम्हाला डेमो वगैरे देतील, कोटेशनसाठी उपलब्ध आहे. हे मागचा भाग आहे. काही सबसिडी वगैरे उपलब्ध आहे का? सबसिडी तुम्हाला महाई सेवा केंद्रामध्ये जर तुम्ही फॉर्म वगैरे टाकला असेल तर तुम्हाला 1.25 लाख रुपये सबसिडी आहे. त्यासाठी तुम्हाला आम्ही कागदपत्र देतो, फक्त तुम्ही तिथं जाऊन फॉर्म भरायचं महाई सेवा केंद्रामध्ये. जर ती तुमच्या नावाने लागली तर आम्ही ते सबसिडी आपल्या ट्रॅक्टर मारून देतो. आणि तुम्हाला आर्थिक मागासवर्गीय महामंडळ चालू केलेला अण्णासाहेब पाटील म्हणून, त्यांची पण स्कीम आहे की तुम्ही ट्रॅक्टर जर घेतला तर त्या ट्रॅक्टरला व्याज लागणार नाही, 0 व्याजदरमध्ये ट्रॅक्टर तुमच्या घरी पोहोचेल. त्याचे नीती नियम आहेत तेवढे, अटी लागू आहेत तेवढे, तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे द्यावं लागतील एवढंच. आणि फायनान्स वगैरे जर करायचं असेल तर फायनान्स पण आपण करू देऊ शकतो. ते डाऊन पेमेंट ट्रॅक्टरच्या मॉडेलनुसार आपण केलं जाते. आणि मागे इम्प्लिमेंट असेल तर इम्प्लिमेंटचे पैसे तेवढे भरावे लागतील, एवढंच. ओके. या ट्रॅक्टरची किंमत सांगा आम्हाला. किंमत आहे, ह्याला एनमार इंजन असल्यामुळं आपण किंमत केलेलं आहे 7 लाख कोटेशन आहे. आता कोटेशनमधून 50,000 डिस्काउंट देऊन 6.5 पर्यंत ऑन रोड बसतो ट्रॅक्टर. ऑन रोड इन्शुरन्स पासिंग करून. ओके. ऑन रोड 6.5 पर्यंत बसतो. ओके, धन्यवाद दादा. ठीक आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण सगळी माहिती वगैरे घेतलो, डेमोही पाहिलात. तर हा मशीन कसं वाटलं आपल्याला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.